पार्थ पवारांचं पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची आर्थिक गुन्हे शाखेकडून 6 तास चौकशी, तर पॉवर ऑफ अटर्नी देणाऱ्या 275 जणांची आज चौकशी होणार. विधेयक मंजुरीबाबत राज्यपाल राष्ट्रपतींना वेळेचं बंधन नाही. सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल. दोघांकडेही न्यायिक पुनरावलोकनासाठी विधेयक थांबवण्याचा अधिकार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा गैरफायदा घेऊन राज्यपाल अडवणुकीचा गोंधळ घालू शकतात. परिणाम जनतेलाच भोगावे लागतील. संघर्ष पुन्हा अटळ. सामनातून निशाणा. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक आज एकत्र येणार. नवी मुंबईतील शिवपुतळ्याचं आज अनावरण. काही दिवसांपूर्वी विनापरवानगी अमित ठाकरेंनी अनावरण केल्यानं वाद झाला होता. शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी सरकारला आता जाग आली. 4 महिने प्रलंबित स्मारकाचं अमित ठाकरेंमुळे 4 दिवसांमध्ये लोकार्पण. मनसे नेते गजानन काळेंची टीका. नाशिक सिन्नर एसटी अपघात प्रकरणी चौघांचं निलंबन. लॉगबुकमध्ये बसचा ब्रेक फेल असल्याची नोंद असताना सुद्धा कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष. एसटी थेट स्थानकाच्या फलाटावर जात अपघात झाल्यानं एका मुलाचा मृत्यू झाला होता. मी बौद्ध धर्माचा अनुयायी मात्र धर्मनिरपेक्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानामुळेच या पदावर पोहोचलो. कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीश भूषण गवईंचं वक्तव्य. 23 नोव्हेंबरला निवृत्त होणार.